नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पाणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज इलावरा तर मग पुन्हा नवीन जागा, नवीन ठिकाण, नवीन संस्कृती, नवीन रीत, नवीन परंपरा याच शोधात पडेल गावच्या पुढे असं तिरलोट गावची भावका देवी आणि या भावका देवीच्या ह्या उत्सवात, वार्षिक उत्सवात आपण पुन्हा सहभागी झालो. आणि काही बोलण्याच्या ऐवजी मी तुमका डायरेक्ट तिकडे घेऊन जात आहे. तिकडे घेऊन जाऊन बघा तुम्ही कशा प्रकारे हो उत्सव आणि ह्या सहभागी हो. कसं वाटलं व्हिडिओ त्यावर तुम्ही कळवा. मित्रांनो, आपली जी कमानी असा ना, म्हणजे मुख्य जे प्रवेशद्वार असा ना, थैसर ना आता आपण आतमध्येच आहे. चला, या जगात जलेबी सारखी सरळ वस्तू खायचीच नाही, बरोबर ना? हा, चला पुढे जाऊया. बरं, तुमचं नाव कसा? शंकर पटेल. अरे તમે કેમ છો ગુજુભાઈ? अरे आटला लांबा केम आयो? आणि आपण जलेबी माटे. चलो, त्याचा धंदा होते. आपण पुढे जाऊया. बघा, कोकणात इलो माणूस नुसतं असंच नाही इलो तर मग धंदो करता छोटो बारीक सारी. मित्रांनो, मंदिराच्या शेजारी आपण चाललो, म्हणजे मंदिराच्या समोर चाललो. भजनाची जी लगबग असा ना, ती लगबग असा हा सर बघा. मागच्या वर्षी आणि या वर्षी सतत आपलं 4थं वर्ष आहे. काही सर येत होते बघा, पुढे आपल्या गेल्यावरती समजत. अरे हा, सर जे मानकरी असतात त्यातले आता फक्त एक जण मानकरी दिसतात. नमस्कार नमस्कार. पुढे जाऊया आणि पुढे बघूया आता अजून किती काय असं. ओंकारण फुला वगैरे व्हायला, ओंकारण दर्शन घेतल्यान सत्यनारायणची महापूजा होती ना, ती पण केली जातात. तर मग ती बघा हैसर असा. तर मग आता हैसर असा ह्या बाजू आणि समोर देवी असा बघूया. चला, बरा करणार, पैशात 4 पैसे मिळवून देणारो, त्यांचं ते सुखाचे राज्य करून ठेवतो. धंद्याने मला बरकत देणारो, मुला माणसाला सांभाळणारो, हा लोकही धंद्या सांभाळणारो, त्यांचं ते त्याच मला आतापर्यंत हागेल धावलंच नव्हतं पावलं नाही ना होणार. लग्नाची कामं करून दिलं म्हणजे याची पुढे काय लेकरांच्या इच्छा मनोभावना असते पूर्ण करून दी पावर करून दी कार्यभार सांभाळ करून दाखवायला आला. त्रिलोट गावचे ग्रामदेवता श्री भावका देवी आणि ह्या भावका देवीची आतापर्यंतची होणारी जी नवस पूर्तता वगैरे ना, ती भरपूर मोठी लाईन लागता, रांग लागता. त्याच्यावरनं समजतं की विश्वास जो असता ना, तो कायम कसं राहुलं असं. याच गोष्टी कायम अशा राहू दे ही सदिच्छा.
अशा प्रकारे ही ओटी भरली जातात. नवस पूर्ण झाली, मागणी मागली जाते. मागणी मागल्यानंतर ती जेव्हा पूर्ण होतात ना तेव्हा अशा प्रकारे ही ओटी भरली जाते, म्हणजेच नवस फेडलं जातं. हॅलो भजन मंडळ त्यांना नम्र विनंती करतो. भजन आलेलं आहे बेळगाववरून, त्यांना कृपया त्यांनी भजन करण्यात द्यावं. आम्ही मंडळाच्या वतीने आपला ठीक आहे. आपल्याला हा चान्स मिळवून दिलेला आहे. आम्ही त्यांच्या परिसराच्या वतीने ही विनंती करतो. आई धन्यवाद. मातोश्री भावपाटी तू आज राजीव सुधाकर धोंडू कोल्हे यांचे किरण सुधाकर कोल्हे आठवण होती अनुभवलेली आहे, धावपळ केली होती समाजाने. आणि आज त्या लेकराच्या कुटुंबात सांभाळ केला त्याला माणसात ह्याच्यापुढे सांभाळ करणार राजे करणार. आज तिरलोड गावचे ग्रामदैवत आई भावकादेवीचा 39वा वर्धापन दिन आमच्या तिरलोड गावामध्ये या मंदिरामध्ये सहसंपन्न होत आहे. सर्व भाविकांचे, सर्व यात्रेकरूंचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेली 39 वर्ष हा उत्सव दरवर्षी होत आलेला आहे आणि याही वर्षी तो होतोय. या वर्षाचे पाळीदार सन्माननीय पद्माकर खेमाजी गाडी आणि विकास तुकाराम घाडी हे आहेत. आणि आमच्या भावकादेवी देवस्थानचे कमिटीचे खजिनदार सन्माननीय रमाकांतजी घाडी हे माझ्या बाजूला बसलेले आहेत. या उत्सवाबाबत सांगायचं तर जवळपास या पंचक्रोशीमध्ये जसे उत्सव होत असतात तसाच हा उत्सव आमच्याही गावात होतोय. हा वार्षिक उत्सव आहे आणि 39 वर्ष झाली आज या मंदिराला. ह्या मंदिराच्या उभारणीसाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ले आहेत किंवा कष्ट घेतले त्यांचं या ठिकाणी अनमोल असं सहकार्य तर आहेच आणि त्यामुळेच हे मंदिर उभं राहू शकलं. त्याची काही मौलिक छायाचित्र, क्षणचित्र आम्ही या ठिकाणी जतन करून ठेवली आणि आजच्या या उत्सवादरम्यान आम्ही ती या ठिकाणी भावकादेवीच्या अंगणामध्ये आम्ही ती प्रदर्शित केलेली आहे. आता सांगायचं तर इथून पुढे या उत्सवानंतर उद्या आमचा गावमेळा होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार, पुनश्च एकदा जीर्णोद्धार करण्याचा आम्ही मानस आमच्या कमिटीचा, आमच्या गावकऱ्यांचा आहे. आणि उद्याच्या मीटिंगमध्ये आमचं फायनल होईल कधी आणि कसं करायचं ते. जवळपास 80% एकमत झालेलं आहे या गोष्टीवर आणि निधी संकलनाचं काम आम्ही दरवर्षी करत असतो ते याही वर्षी आम्ही जोमाने करतो. तर सर्व भाविकांना माझी एक नम्र विनंती राहील की आत्तापर्यंत आपण ज्याप्रमाणे या मंदिरासाठी योगदान दिलात, सहकार्य केलात, त्याच पद्धतीचं सहकार्य या जीर्णोद्धार कार्याला आपला हातभार लावावा, या ईश्वरी कार्यात आपला सहभाग असावा अशी माझी सगळ्यांना विनंती राहील, नम्र विनंती राहील. आणि या ईश्वरी कार्याचा एक भाग आपण सर्वांनी बनावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद. या बाजूक पण असत वेगळे स्टॉल सगळीकडे असत. आता या बाजूक पण असत असे. यावेळेस स्टॉल म्हणजे जत्रा ही मोठी असता तशी पण. आपला खायचा आहे, तुम्ही खायसारले देवगड जामसंडे वाटलंच, कारण खाजा बिजा बोलला तर आपलं जास्त करून तिकडचेच असत. जसं तिकडे गाडीगावकर आहेत ते वरळीचे आहेत, पाटकर येतात ते आपले तळे बाजारचे आहेत. जामसंड्यातून आलंय हे काउंटर. लाड नक्कीच, आम्ही तळे बाजार. चला, आपल्या हैसर जे काउंटर लावलंय ना, हे खाजाच्या काउंटरमध्ये सगळ्यात पहिला आपण जर बोललो तर हैसर आता आपल्या बंगाली खाजा दिसता, नंतर खाजा आहे, नंतर मग लाडू असत कुरमुऱ्याचे, हे खटखटे लाडू असत, पुन्हा खाजा आहे, शेंगदाण्याचे लाडू खाजा. आणि खाजा आहे जास्त करून आपले स्वतः बनवतात, ही एक सगळ्यात खासियत आहे. ह्या खाज्याची टेस्ट आणि जे तुम्ही पॅकिंगचा खाजा घेतास 12 कांडीवाला, त्याच्यात जमीन असणारा जो फरक आहे बरोबर. ही पारंपरिक जी टेस्ट आहे ना ती तुमका ह्या खाज्यात बहुत मिळते आणि ह्याच खाज्याक मिळता. ही आत्तापर्यंत असं जी बघलाव ना तर मग ही टेस्टसाठी आपल्याला देतात. बघूया, दाखवते. बोललोय ना, जी पारंपरिक चव टेस्ट आपण आत्तापर्यंत अनुभवला ना तशीच अजूनपर्यंत शाबूत असा
जर त्याची विधी सेम असत ना, बनवण्याची जी कला असा ना किंवा पद्धत सेम तशीच हा, बनवून ही तशीच चव अजून, बरोबर ना? आणि हिरा बेसन आहे ना. काय बोलता? चना बेसन. हो, चना बेसन. खूपच छान. ही पारंपरिक अशीच पुढे राहू दे टेस्ट, हीच सदिच्छा असा. चला आपण पुढे जाऊया. धन्यवाद. आता आपण पुढे आला. अख्खे आईस्क्रीमचे काउंटर इकडे आहेत. ज्यूस आहे. पुन्हा जाऊया आणि आपले काउंटर बघूया काय ते. परता 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 लवकर लवकर परता. आपल्या हक्काच्या दुकानावर जेव्हा आपण येतो तेव्हा असेच सगळे असत आपले माणसं आणि तयारी सध्या अगदी जोरात चालू असा. होय ना? अगदी गरमागरम चुलीवरनं आत्ताच उतरलेला खाजा असा तसा पण परतून ठेवलेला. आणि त्याच हय असा हय जसा बोललो ना की हे बंगाली खाजा फक्त नावासाठी हा, पण त्या कोकणात बनलेला बंगाली खाजा. आपले बनवणारे जे असत ना ते असंच आहेत. पुन्हा नंतर मग त्याच्यात पण 2-3 प्रकार केलेले आहेत वेगवेगळे. आणि पुन्हा खाजा, नंतर मग कुरमुऱ्याचे लाडू, खटखडे, चिरोटे, त्या बाजूक तकडे असत. पुन्हा जाऊया आणि पुन्हा बघूया आपण. हे आताचं ताजं आहे एकदम. परातला परता परता त्या निवात म्हणजेच थंड होईपर्यंत ह्या खाज्याक एक वेगळीच चव येतात. पारंपरिक पद्धतीने केलेला ह्या खाजा तुमका वर्षानुवर्ष लहानपणाची आठवण देत राहणार जेव्हा ता तुमच्या तोंडात जाणार. काउंटर अगदी सज्ज असा. हां, तर मग मुख्य मालक बरोबर आणि त्यांची पुढची पिढी, त्यांच्या नंतरची पिढी, आता ती आणखी थोड्या दिवसांनी आपल्याला बघूक मिळत. ती देखील सदिच्छा हीचा की आत्तापर्यंत जशी पिढ्यानपिढ्या ही चलत इली ना तशी पुढच्या पिढीपर्यंत जाऊ दे आणि अशाच प्रकारे ही पुन्हा आपल्या सन्मार्गी राहू दे, ही सदिच्छा असा. आणि आत्ता चिरोटे वगैरे तर आपण बघतो, पण मग हे नवीन दिसतं काहीतरी. तर मग आता आपण हैसर ना जरा पुढे जाऊया आणि आपले आणखी गाववाले जे आहेत ना बाकी दुसरे त्यांच्याकडे जाऊया, जरा त्यांचा पण दर्शन घेऊ पाया ना. म्हणून चला पुढे पाटकर असत, जरा पाटकरांना खाजावून येऊया. नेहमीप्रमाणे जत्रा जेवढी मोठी म्हणजे हे सप्ताह ना अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यात जेवढी मोठी तेवढं जर पाटकरांच्या काउंटर म्हणजे सरबतचं जर गाडी नाही बघितलं तर मग चालत कशी. सोबतच मंचुरियन पण असतं. दाखव आज काय मंचुरियन आणि कांदा भजी वडापाव. चला यांचे चालू दे, आपण पुढे जाऊया ना. आता ज्वेलरीचा काउंटर आहे, पण मग या ज्वेलरीचा काउंटर काय सजलं अगदी. जत्रेत फिरता फिरता पुन्हा ह्या वेळेस पाटील भेटले. आमच्या पाटलांचा जर स्टॉल आम्ही दाखवला नाही तर मग चालात कसा. हां बरोबर ना, बरोबर ना. अरे तुम्हीच भेटलात नाही तर मोना कसा. म्हणजे भेटलेत आणि मी बघितलंय तुमका व्हिडिओ काढलाय तुमचं आणि व्हिडिओ येतलो यूट्यूबवरती, याच्यावर ना समजा तर बोलशाल तुम्ही भेटलाच नाही, इलाच नाही म्हणून. हां चला ठीक आहे, बस बोलत बस चला चला.
गर्दी बोला आजची गर्दी बऱ्यापैकी असं तर मित्रांनो जसं बोलतो ना की एवढ्या वर्षाचं म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या ह्या मंदिरात आत्तापर्यंत अगदी जसं विश्वास कायम ठेवलेलो आहे भक्तांचो आपल्या माती आणि हैसर वर्षानुवर्ष नवस फेडतात म्हणजे सालाब्रातप्रमाणे त्यांचं मागणी मागतात आणि नवस फेडलो जातात तर मग ह्यो विश्वास कायम असा आतापर्यंत आणि सदैव असंच पुढे राहू दे हीच सदिच्छा असा चला आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण हैसरनं चाललो निरोप घेतो व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा करणार माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय